नमस्कार मित्रांनो, नाविन्यपूर्ण योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नाविन्यपूर्ण योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी SMS पाठवले गेले होते आणि कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी दिला गेला होता। पण काही लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करताना चुकीची कागदपत्रे किंवा अस्पष्ट कागदपत्रे म्हणजे जे स्पष्टपणे दिसत नाहीत अशी कागदपत्रे अपलोड केली गेली आहेत। पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना असूनही या कागदपत्रात काही जणांच्या त्रुटी आढळून आल्या आहेत। अशा लाभार्थ्यांना या कागदपत्रांना पुन्हा अपलोड करण्याची संधी या विभागाकडून देण्यात आली आहे। या कागदपत्राची पूर्तता 1 जुलै ते 3 जुलै 2025 या कालावधीत कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे। त्यानंतर कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे। या अपलोड केलेल्या कागदपत्राची पडताळणी ही 4 जुलै ते 6 जुलै या कालावधीत केली जाणार आहे आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी ही 8 जुलै 2025 रोजी तयार केली जाणार आहे। त्यामुळे येत्या 1 जुलै ते 3 जुलै या कालावधीत कागदपत्राची पूर्तता करून तुमचा अर्ज पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे। या योजनेमध्ये 2 गायी किंवा 2 म्हशी किंवा शेळी गट अशा दुधाळ प्राण्याचे वाटप केले जाणार आहे। कागदपत्रे अपलोड करताना पुन्हा चूक होऊ देऊ नका। आता ही शेवटची संधी आहे। त्यानंतर 8 जुलैला फायनल यादी झाल्यानंतर जर पुन्हा अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केली गेली असली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। त्यासाठी अपलोड करताना काळजीपूर्वक अपलोड करणे गरजेचे आहे। 2 गायी 2 म्हशी आणि शेळी गटाबरोबरच इतरही या योजनेत समावेश आहे, पण या प्रमुख बाबी असल्याने या गटात सर्वात जास्त अर्ज झालेले होते। या गटाच्या वाटपामध्ये अनुदानही मिळणार असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता। या योजनेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, 712, 8 उतारा, अपत्य दाखला, तो नसेल तर स्वयंघोषणापत्र, 712 मध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र किंवा जमीन भाडे करारनामा, रहिवासी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र, बँक पासबुक, रेशन कार्ड, दिव्यांग असल्यास दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स, वयाचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्ड, प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। त्यामुळे ज्या कॉलम मध्ये जे कागदपत्र आहे त्यातच ते अपलोड करा, म्हणजे अर्ज चुकणार नाही आणि या योजनेचा लाभ घेऊन या योजनेतील अनुदानास पात्र व्हा। त्रुटीतील कागदपत्रे अपलोड शेवटची तारीख ही 3 जुलै आहे आणि ही शेवटची तारीख आहे हे लक्षात ठेवा। धन्यवाद।